सामील व्हा, अरे बघता काय सामील व्हा. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी. पेण शहरात छावा संघटना व नागरिकांच्या तसेच शिवप्रेमींच्या मागणीवरून एका चौकाला छत्रपती संभाजी महाराज नाव देऊन तेथे छत्रपती संभाजी महाराजांचाच पुतळा उभारावा असा ठराव पेण नगरपालिकेत करून शहरातील एका चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे रोबोटिक शिल्प उभारण्यात आले व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर नगर परिषदेने सदर चौकात उभारलेली रोबोटिक मॉडर्न आर्ट मधील छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती ही काहीशी शिवप्रेमींना व नागरिकांना खटकली आणि जे छत्रपतींचे नाव टाकले होते त्यात छत्रपती शब्दातील ती ही पहिली वेलांटी होती. खरं तर सर्वांची अपेक्षा होती की येथे छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प उभारले जाईल, परंतु एका रोबोटिक शिल्प येथे उभारण्यात आल्याने याबाबत शिवप्रेमींमध्ये व नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली. सदर शिल्पाचे व्हिडिओ काढून अनेकांनी सोशल मीडियावरती रील बनवून व्हायरल करून निषेध नोंदवला. तर सदर शिल्प हे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असून ते त्वरित हटवावे अशी मागणी पेणमध्ये जोर धरू लागली. काल छावा संघटना, काही शिवप्रेमी तसेच शिंदेच्या शिवसेनेने या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला व सदर शिल्प हटवण्याची जोरदार मागणी केल्यानंतर काल रात्री 2 वाजता अखेर नगर परिषदेच्या वतीने त्या चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचे प्रतिकात्मक शिल्प हटवले. ज्या वेळेला हा पुतळा हटवावा अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून पेणमध्ये एक मोहीम सुरू झाली, त्याच वेळेस नगराध्यक्ष प्रीतम ललित पाटील यांनी त्यांची दखल घेत जर या शिल्पामुळे जनभावना दुखावत असतील तर तो पुतळा हटवण्यात येईल असे आश्वासन पेणकरांना दिले. त्यानुसार अखेर काल रात्री ही कारवाई करण्यात आली. पुतळा हटवल्यानंतर या नव्याने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेच शिल्प अर्थात पुतळा उभारावा अशी जोरदार मागणी शिवप्रेमींनी छावा संघटनेने व शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषदेमध्ये शहरामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक असावा अशी मागणी तब्बल 5 ते 6 वर्ष मग ती छावा संघटना असेल, शिवप्रेमी असेल यांच्याकडून करण्यात येत होती. याच मागणीचा विचार करून नगर परिषदेमध्ये एक ठराव करण्यात आला व एका चौकाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव द्यावं व तिथे एक स्मारक उभारावं असा ठराव पेण नगर परिषदेमध्ये करण्यात आला आणि त्यानुसार कामही झालं. माजी मंत्री जे आहेत पेणचे विद्यमान आमदार भाजपचे रविशेठ पाटील यांचा वाढदिवस होता 3 दिवसापूर्वी. त्या वाढदिवसानिमित्त या शिल्पाचं, खरं तर त्याला स्मारक नाही म्हणता येणार, या शिल्पाचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनानंतर शिवप्रेमींमध्ये असेल, छावा संघटनेमध्ये असेल, तसेच शिंदेच्या शिवसेनेमध्ये असेल कमालीची नाराजी पसरली. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला छत्रपती संभाजी महाराजांचीच मूर्ती असेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती, परंतु एक मॉडर्न आर्ट मधील छत्रपती संभाजी महाराजांची सिंहाचा जबडा फाडतानाची एक मॉडर्न प्रतिकृती त्या ठिकाणी बसवण्यात आली आणि ते काहीस विडंबन असल्याचं, अवमान असल्याचं काही शिवप्रेमींना किंवा तरुणांना, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना ते वाटलं आणि परवापासून सदर ठिकाणचा जो काही प्रतिकात्मक पुतळा उभारलेला आहे, जो स्टॅच्यू उभारलेला आहे तो हटवावा अशी एक मोहीम सोशल मीडियावरती सुरू झाली. शहरातील अनेक तरुणांनी हे व्हिडिओ काढले आणि हा छत्रपतींचा अवमान आहे, हे त्वरित नगर परिषदेने हटवावं अशी मागणी त्यांनी केली आणि काल या ठिकाणी ते ठिय्या देणार होते, तसंच नगर परिषदेला एक पत्र देणार होते. पण या सर्व बाबतीत नगराध्यक्षा ज्या आहेत प्रीतम ललित पाटील त्यांनी या सोशल मीडियावरती सुरू असलेल्या कॅम्पेनिंगची दखल घेतली आणि सदर शिल्प जे आहे ते हटवण्यात येईल असं त्यांनी प्रसार माध्यमांवरती जाहीर केलं. परंतु काल
या सर्व जे काही शिवप्रेमी होते यांची मागणी अशी होती की छत्रपतींचा ज्यांनी अवमान केलेला आहे, ज्यांनी हे असं विडंबनात्मक शिल्प इथं बसवलेलं आहे, त्या सर्वांवरती जे जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी घेऊन काल रात्री येथे काही तरुणांनी, काही शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्याची तात्काळ दखल ही पेण नगर परिषदेने घेतली आणि रात्री 12 वाजता म्हणजे कालच्या रात्री कालच्या रात्री 2 वाजता नगर परिषदेने हे जे शिल्प लावलं होतं ते त्या स्मारकावरून चौकामध्ये असणाऱ्या चौथऱ्यावरून काढलं आणि सर्व शिवप्रेमींना एक आश्वासन दिलं की जे काही असेल ते नगर परिषदेमध्ये ठराव घेऊन त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प लावलं जाईल. त्यामुळे जो काही वादंग उठला होता तो काहीसा आज तरी शमलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, पेण, रायगड. नमस्कार, मी सौ प्रीतम पाटील, नगराध्यक्ष पेण. पेण शहर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा चौक असावा अशी मागणी जनतेची होती. या मागणीला अनुसरून काल पेण शहरात चिंचपाडा येथे छत्रपती संभाजी महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाचं प्रतिकात्मक शिल्पाचं अनावरण सुद्धा झालं. हे शिल्प प्रशासकीय मान्यता घेऊन तयार झालं होतं, परंतु हे शिल्प ज्या पद्धतीने तयार झालं त्याबद्दल पेणमधील हजारो नागरिकांनी, विविध संघटनांनी माझ्याशी संपर्क साधून त्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली. हे शिल्प करण्यामागचा हेतू शुद्ध होता, परंतु ते जनतेला न आवडणारं किंवा खटकणारं असं असल्यामुळे त्यामध्ये तात्काळ बदल करण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलाय. या घटनेमुळे समस्त जनतेचे, शिवभक्तांचे जर मन दुखावले असेल तर जरी हे काम प्रशासनाचे असले तरी प्रशासनाची प्रमुख म्हणून मी ही जबाबदारी घेते आणि सर्व जनतेपुढे दिलगिरी व्यक्त करते आणि माझ्या जनतेला ग्वाही देते की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने तयार केलेला चौक हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानेच कायम ओळखला जाईल अशी ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय शंभूराजे. आज पेण शहरातील जी चिंचपाडा तिथली जी चौक आहे त्या चौकाला गेल्या 5 वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज चौक या नावाने संबोधलं जावं, या चौक तयार व्हावी याकरता पाठपुरावा करण्यात आला आणि छावा संघटनेचे माझे सहकारी जितूबाई यांनी खरंच या चौकसाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली. समस्त पेणकरांना, शिवप्रेमींना एकत्र घेऊन हा एक चौक उभा करण्याचा एक मोठा प्रयत्न केला. पण त्यानंतर ही चौक उभी करण्यात आली नगरपालिकेच्या मार्फत, पण प्रशासकीय यंत्रणेने जो खोळंबा केलेला आहे की इथे तुम्ही बघू शकता की छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती तयार करण्यात आली. ही कुठल्याही स्वरूपात इथल्या पेणकरांचं जनमत न घेता इथल्या स्थानिक नगरसेवकांना देखील डावलून यांनी जी प्रतिकृती तयार केली, अशाने इथल्या शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींच्या या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही या संदर्भात जे पेण शहराचे जे सीओ आहेत, मुख्याधिकारी, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना विनंती केली की या संदर्भात तुम्ही तातडीने निर्णय घ्यावा आणि जी प्रतिकृती आहे तुम्ही तातडीने झाकून घ्यावी. आणि पोलीस प्रशासनाने देखील या संदर्भात इथे त्यांनी सीओंशी चर्चा केली आणि या संदर्भात निर्णय घेऊन आणि तातडीने हा पुतळा आपण जी प्रतिकृती होती त्याला आपण झाकलेली आहे. आम्ही नगरपालिका प्रशासनाला आज फक्त झाकायला सांगितलंय. उद्याच्या दिवशी या संदर्भात जे शंभूप्रेमी आणि शिवप्रेमी आम्ही सर्व पक्षीय संघटना इथे तिथेच नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचे जे सीओ आहेत त्यांची भेट घेऊन या संदर्भात दोषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे यासाठी मागणी करू आणि या संदर्भात जो काही प्रतिकृती तयार करण्यात याला तातडीने हटवण्यासाठी आम्ही मागणी करू. इथे छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार व्हावा याकरता आम्हा सर्व पेणकरांच्या आणि समस्त जे शिवप्रेमी आमचे जितूबाई देखील छावा संघटनेचे यांनी जो पुढाकार घेतला त्यासाठी जे काही प्रशासनाकडनं जे काही सहकार्य लागेल, जे काही मदत लागेल त्या पाठपुरावा करता आम्ही सगळे जातीने हजर राहू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहील एवढं नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मागील 5 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची एक आठवण ओळख या पेन तालुक्याला लाभावी त्यासाठी आपण 5 वर्षापूर्वी हे स्मारकाची संकल्पना माननीय आमदार महोदयांपुढे मांडली. त्यांची संकल्पना मनामध्ये घेऊन त्यांनी निधी मंजूर केला आणि आज ह्या या चौकाला नामकरणाचं त्यांनी हे चौथार बांधलेलं आहे. आज ही पहिली संभाजी महाराजांची जयंती सोहळा साजरा केला. त्याच्यामध्ये आमचे दादा कंपल्सरी कार्यक्रम संपेपर्यंत सोबत होते. आज 5 वर्ष आपण जयंती सोहळा साजरा करतोय. पण आज ही जे शिल्प उभारलेलं आहे त्या शिल्पाला अनेक शिवप्रेमींचा शंभूप्रेमींचा विरोध आलेला आहे आणि हे शिल्प आम्हालाही योग्य वाटलं नाही. ते शिल्प आज आम्ही झाकण्यासाठी माननीय नगराध्यक्षांना विनंती केली, शिवसाहेबांना विनंती केली आणि आज ते शिल्प झाकून आम्ही काढण्यासाठी ते सांगितलेलं आहे. ते शिल्प नक्कीच काढणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय हे फक्त आता बोलण्यापुरतं राहिलेलं आहे. आज ही गोष्ट आपल्या पेणमध्ये घडते, आपल्या रायगडमध्ये घडते, याची मला तर लाज वाटते स्वतःला. तुम्हाला वाटत नसेल किंवा व्हिडिओ बघणाऱ्या समोरच्याला वाटत नसेल. आज पेणमध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती साजरी केली जाते. ते शिवभक्त फक्त शिवजयंतीच्या वेळी जागे होतात का? मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. ह्या स्मारकाचं जेव्हा अनावरण केलं तेव्हा एकाने सुद्धा याचा निषेध का जाहीर केला नाही? इथे सर्वजण सगळ्यांनी बाग्यांची भूमिका घेतली. इथून जेव्हा लहान लहान मुलं त्यांच्या आईवडिलांच्या सोबत शाळेत जातात तेव्हा त्यांनी काय बघून सांगितलं असतं की हे कोण आहेत म्हणून? हे दाखवा तुम्ही, येणाऱ्या पिढीला तुम्हाला हे दाखवणार का तुम्ही? आत्ता पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजबद्दल इतिहास नाहीये, शिवाजी महाराजांबद्दल इतिहास नाहीये. NCERTनी मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला, त्याच्याबद्दल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भान पडलेलं नाहीये. पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा तो जबडा फाडताना जे स्मारक जेव्हा इथं लहान लहान मुलं आपण बघतोय की सोशल मीडियाची पॉवर, कारण की सोशल मीडियाची गरज नाही पडली पाहिजे खरं तर या गोष्टींसाठी. महाराजांचं जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा बरीच जनता इथे होती उपस्थित. त्यांना हे सगळं पटलं. ही खरंच खूप मोठी खंत वाटते मला की लोकांना सध्या कळत नाहीये की काय चूक काय बरोबर. आणि जर त्यांना कळत असेल तर ते कुठेतरी मनात त्यांच्या एक पाल चुकते की आपण बोललो तर आपल्याला कोण काय बोलेल की अपोज करेल. तर जिथे आपल्याला चूक ते चूक आहे त्याच्यामुळे ते बोला आणि जागे व्हा आणि बाकीच्यांना देखील या बाबतीत तुम्ही जागा करा. कारण की आता नाही बोलला तर अशीच वाट आपल्या इतिहासाची पुढे जाऊन देखील लागणार आहे. त्याच्यामुळे हा एक आपल्याला धडा म्हणू शकतो आपण की आपल्याला धडा मिळालेला आहे की आपण इतिहासाला असं तोडून मोडून नाही कोणासमोर दाखवू शकत. कारण की इतिहास जो जसा वाचतो, जसा लिहिला गेलेला आहे तसाच आपण लोकांच्या डोळ्यासमोर मांडू शकतो. नक्कीच आता कान टोचले गेले असतील आणि सर्व ज्यांनी ह्या व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या त्या सर्वांचं खरंच मनापासून आभार. आणि आभार यासाठी पण की अजूनपर्यंत असे संवेदनशील लोक आहेत ज्यांना महाराजाप्रती अजूनपर्यंत आदर आहे आणि त्यांना त्यांचे महाराज ज्या पेहराव्यात ज्या वेशात आहेत त्याच वेशात त्यांना बघण्याची अजूनपर्यंत त्यांना तीच इच्छा आहे. पण हा विजय अर्धवटच म्हणेन मी, कारण ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांची अस्सल प्रतिमा इथे बसेल तेव्हाच हा विजय आपला पूर्ण होईल. महाराष्ट्राने जरा कान उघडा आणि डोळे उघडा. जिथे जिथे अन्याय दिसेल ना तिथे तिथे वर उचला आणि त्याच्या विरोधात उभे राहा. तीच महाराजांची शिकवण. आणि या स्वराज्याच्या नांगराचा जोकार त्यांनी तब्बल 35 वर्ष आपल्या खांद्यावरती घेतला. आणि ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्जे संभाजीराजे. खरं तर स्मारकं पाडायची नसतात तर ती जपायची असतात, कारण त्यामागं असतं त्याचा इतिहास आणि गौरवशाली प्रवास. तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कसा पोहोचवता येईल तर जगालाही हेवा वाटेल किंवा जगात असं कधीच घडलं नसेल असं आज पेणमध्ये घडलंय. काय तर सर्जे संभाजीराजांचा स्मारक कसं रोबोटिक पद्धतीनं उभारला. एक दादानी मगाशी उदाहरण सांगितलं की त्याने हा फोटो दाखवला त्यावेळी त्या छोट्या मुलीनं बाबांना तिच्या प्रश्न विचारला की जर हे महाराज आहेत मग महाराजांच्या अंगावरती कपडे का नाहीयेत. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. जर त्या लहान मुलीला समजतंय मग आपल्याला का समजत नाहीत. ह्या स्मारकाचं जेव्हा अनावरण झालं तेव्हा आमचे लोकप्रतिनिधी कॉलर टाईट करून अगदी हसत खेळत त्याचं अनावरण करत होतं. म्हणजे एका लहानशा लेकराला कळतं ते आम्हाला लोकप्रतिनिधींना कळत नाहीये का. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जगात ह्या पेणचे गणपती
पेणच्या मूर्ती जगप्रसिद्ध आहेत आणि ह्याच पेणमध्ये महाराजांची मूर्ती आता आपण बघितली जी आता हटवलेली आहे. तुमच्याकडे फोटो आले असतील. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ह्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून जो आवाज उठवलाय, आता इथं लढाई जशी मगाशी जयने सांगितलं की संपत नाहीये, कारण इथं परत महाराज जसेच्या तसे जसे आपली मराठी अस्मिता आहे, मराठ्यांचा इतिहास आहे, या महाराष्ट्राचा स्वराज्याचा इतिहास आहे, तेच सर्जे संभाजी महाराज पुन्हांदा इथंच पुन्हा उभे राहतील अशी आशा ठेवतो. आणि यासाठी लढाई लागली तरी आपण सगळेजण सोबत असायलाच पाहिजे आणि आहोतच. एवढे बोलून थांबतो. आणि हाच आशावाद प्रत्येकाने ठेवला पाहिजे. आणि जिथं जिथं अन्याय होईल, कारण हा अन्यायच आहे, कारण हे कुठंतरी इतिहास मलिन करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे हे साधं सोपं काम नाहीये. जे पेणमध्ये घडलंय ना, ते कोणीच जगात केलेलं नाहीये. ही हिंमत येते कुठनं याचाही आपण विचार आता केला पाहिजे.